नमस्कार, माझ्या चॅनलला सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण मोती फुलांची रांगोळी कशी बनवायची ते पाहणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। पांढरे मोती, रंगीत मोती 6 नंबरचे, नायलॉन धागा, कात्री आणि सुई। चला तर मग आपण रांगोळी बनवायला सुरुवात करूया। त्याच्या आधी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चला मग आपण फूल बनवायला, रांगोळी बनवायला सुरुवात करूया। हे पहा, सुई घेतलेली आहे, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे, धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे। धाग्यामध्ये 6 मोती मी रंगीत ओवून घेतलेले आहे। आता आपण ह्याचं गोल करणार आहे। तर गोल कसा करायचा ते मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते। ही गाठ आहे, ह्या गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे। सुई बाहेर काढून घेतल्यानंतर असा आपला गोल तयार होणार आहे। हे पहा, गोल तयार झाला आपला। आणि आता आपण प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे, म्हणजे आपला हा मोत्याचा गोल व्यवस्थित असा तयार होईल। हे पहा, मी आता सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे। असा आपला हा मोत्याचा गोल तयार झालेला आहे। हे पहा, हा गोल तयार झालेला आहे। आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली। आता आपल्याला 2 पांढरे, 1 रंगीत, 2 पांढरे असे 5 मोती ओवून घ्यायचे आहे। ही रांगोळी आपण देवाजवळ ठेवू शकतो रांगोळी म्हणून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कोणाला गिफ्ट म्हणून सुद्धा ही रांगोळी देऊ शकतो। हे पहा, मी असे हे 5 मोती ओवून घेतलेले आहे। हे 2 मोती, असे आपण एकूण 5 मोती ओवून घेतलेले आहे। पहा, हे 5 मोती आपण ओवून घेतल्यानंतर हे 5 मोती दिसले का तुम्हाला? पहा, दोन पांढरे, 1 रंगीत, 2 पांढऱ्या, आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला परत सुई त्याच दिशेने बाहेर काढायची आहे। तर ही आपली इथे गाठ पडलेली, ह्याच्यातून सुई लवकर जात नाही, म्हणून ह्या धागा थोडासा गाठीचा सरकवून घ्यायचा आणि त्या मोत्यातून अशी सुई आपण बाहेर काढून घ्यायची आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा। ही आपली इथे एक पाकळी तयार झाली। ही दुसरी स्टेप आहे। हा गोल केला नंतर आता ही आपली दुसरी स्टेप। त्याच्यानंतर आपण ह्या एका मोत्यातून पुढच्या सुई बाहेर काढून घेणार आहे। पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण, आणि परत आपण आता 2 पांढरे, 1 रंगीत आणि 1 पांढरा असे 4 मोती आता ओवून घेणार आहे। 2 पांढरे, 1 रंगीत, 1 पांढरा असे 4 मोती आपण ओवून घेतले। पहा, हे 4 मोती ओवले, आणि ही जी पाकळी केली ह्याच्यातला हा मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढून घेणार आहे। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे, आणि परत आपण ह्या ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो 1 मोती आणि त्याच्या पुढचा 1 मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आपण 2 पांढरे, 1 रंगीत, 1 पांढरा असे 4 मोती ओवून घेणार आहे। हे पहा, हे 3 ओवले आणि हा 1 पांढरा असे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे। आणि परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढणारे, वरच्या दिशेने दुसऱ्या पाकीटला 4था मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढली, आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो 1 मोती आणि त्याच्या पुढचा 1 मोती अशी सुई बाहेर काढायची आहे 2 मोत्यांमधनं। आणि परत आपण धाग्यामध्ये 2 पांढरे मोती, 1 रंगीत मोती असे ओवून घेणार आहे। 2 पांढरे, 1 रंगीत, 1 पांढरा असे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे। आणि ह्या पाकळीतला हा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली, आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो 1 मोती आणि त्याच्या शेजारचा 1 मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। पहा, हा पुढचा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे। धागा ओढून घेतल्यानंतर परत आपल्याला पुढच्या मोत्यातून सुई काढल्यानंतर 2 पांढरे, 1 रंगीत असे 4 मोती परत ओवायचे आहे। हे 4 मोती ओवून घेतल्यानंतर परत आपण ह्या पाकळीतला हा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली। पहा, अशा आपल्या ह्या 1 2 3 4 5 पाकळ्या तयार झालेल्या आहे। आता 6व्या पाकळीला काय करायचं आहे? पहा, आता आपण 2 पांढरे, 1 रंगीत, 1 पांढरा असे 4 मोती ओवले। आता आपण 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे। ही अशी सुई बाहेर काढली आपण, आणि आता 3 मोती ओवायचे।
एक पांढरा, एक रंगीत आणि एक पांढरा असे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. इथे आपला हा षटकोनी आकार तयार झाला. ही दुसरी स्टेप आपली झाली. आता आपण तिसरी स्टेपला सुरुवात करणार आहे. आता आपली सुई ह्या रंगीत मोत्यातून ह्या पांढऱ्या मोत्यातून बाहेर निघाली खालच्या दिशेने आणि परत आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढचा हा मोती, त्याच्या पुढचा हा रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण. आणि आता काय करायचं आपल्याला पहा, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला तिसरी स्टेप चालू करायची आहे. तर आता हे 3 मोती आहे, हे 3 मोत्यातला हा मोती सोडून द्यायचा. हे 2 मोती आहे आणि 4 मोती ओवायचे. आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. अशी ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर आता हे 2 मोती 4 मोती असे 6 मोत्यांचा गोल आपल्याला करायचा आहे. 6 मोत्यांचा गोल 6 ठिकाणी करायचा आहे. 1 2 3 4 5 6 अशा 6 ठिकाणी 6 गोल आपल्याला बनवायचे आहे. आता मी धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेते. हे 4 मोती आपण ओवून घेतले पहा. आणि आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. हा एक मोती आणि त्याच्यासमोरचा एक मोती असं 6 मोत्यांचा गोल आपण इथे तयार केला. आता पुढे पहा, आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता इथे आपल्याला 2 पांढरे, एक रंगीत आणि एक पांढरा असे 4 मोती ओवायचे आहे. हे 4 मोती आपण ओवून घेतले आणि ह्या गोलातला हा एक मोती ह्याच्यातून सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढली. इथे ही दुसरी डिझाईन तयार झाली. आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. लक्ष द्या आणि हे 2 पांढरे मोती. आता इथे आपल्याला परत 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. 1 2 3 मोती इथे आहे. आता परत आपण 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे असे 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे. हे असे 3 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आपण. आणि परत ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची वरच्या आणि त्याच्या पुढच्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण. आता तुम्हाला इथे 2 पांढरे मोती ओवायचे. रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढली. 2 पांढरे मोती आणि एक रंगीत मोती आणि एक पांढरा मोती असे 4 मोती परत आपण ओवून घेतलेले आहे. हे असे 4 मोती ओवून घेतल्यानंतर ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. इथे डिझाईन तयार झाली. आता परत आपण इथे 3 मोती पांढरे ओवू. इथे 6 मोत्यांचा गोल करायचा. इथे 2 पांढरे, एक रंगीत, एक पांढरा. इथे 4 मोत्यांचा करायचं. असं करता करता तुम्ही इथपर्यंत या. मी तुम्हाला पुढे दाखवते कसं करायचं ते. हे पहा, आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. आता माझे इथे हे 3 पांढरे मोती आहे. आता मी परत धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता ह्या गोलातले हे 2 मोती जो आता आपण गोल केला त्याच्यातले हे 2 मोती त्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे समोरच्या दिशेने. आणि आता काय करायचं, आपण ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची. 6 गोल आणि 6 पाकळ्या आपल्या यायला पाहिजे. आता आपण ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला 2 पांढरे मोती ओवायचे. एक रंगीत मोती घ्यायचा आणि एक पांढरा मोती. खालच्या लाईनला आपले 4 मोती येतात पांढरे. त्या हिशोबाने आपण हे मोती ओवायचे आहे. लक्ष द्या. आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. इथे आपले 4 मोती आले, इथे 4 मोती आले, इथे 4 आले, इथे 4 आले. आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेतलेली
आहे. आता आपल्याला 3 मोती येऊन 6 मोत्यांचा गोल करायचा. इथे आपले 3 मोती पांढरे दिसतात आहे. आता आपण 6 मोत्यांचा गोल करणार आहे. त्याच्याकरता आपण 3 मोती धाग्यात ओवून घेणार आहे. हे 3 मोती आपण ओवून घेतले आणि ह्या एका मोत्यातून सुई आपण परत अशी वरती बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत ही जी पाकळी, ह्या जो गोल केला आपण त्याच्यातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली. अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता इथे आपल्याला 2 पांढरे, 1 रंगीत, 1 पांढरा असे 4 मोती ओवायचे आहे. 2 पांढरे, 1 रंगीत आणि 1 पांढरा असे आपण 4 मोती ओवून घेतलेले आहे. आणि परत आपण ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे. हे पहा, आता परत आपल्याला इथे हे 3 मोती आहेत. आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू आणि 6वा गोल आपला इथे आता तयार होणार आहे. तर आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली, पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपण 3 पांढरे मोती धाग्यात ओवून घेणार आहे. 1 2 3 हे अशा 3ऱ्या मोत्यातून मी सुई बाहेर काढली पहा. आणि आता परत आपण 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. आता हा आपला शेवटचा गोल इथे तयार होतो आहे. हे 3 मोती मी ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. म्हणजे आपले प्रत्येक ठिकाणी 4-4 मोती खालच्या लाईनला आलेले पहा. 1 2 3 4 असे 4 मोत्यांची लाईन आपली खाली आलेली आहे. हा इथे शेवटचा गोल तयार झाला. आता आपल्याला इथली डिझाईन करायची. तर आता आपण काय करणार आहे, ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली आपण, ही सुई बाहेर काढली, ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढू, हा मोती रंगीत, त्याच्या पुढचा हा पांढरा मोती, अशी सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला इथे हे 2 मोती, इकडे हे 2 मोती, तर इथे 2 पांढरे मोती ओवू. हे 2 पांढरे मोती ओवले. 1 रंगीत मोती घ्यायचा आणि 1 पांढरा मोती घ्यायचा. हे पहा, इथे हे 3 मोती आहे, इथे हे 3 मोती आहे. आता आपण 1 पांढरा, 1 रंगीत, 1 पांढरा असे 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. एक पांढरा, 1 रंगीत, 1 पांढरा असे 3 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतले. ह्या लाईनचे 1 2 3 1 2 3 4 मोत्यांची लाईन यायला पाहिजे. आता आपण 3 मोती ओवले, 1 पांढरा, 1 रंगीत, 1 पांढरा. आता आपण ह्या मोत्यातून सुई परत बाहेर काढलेली आहे. इथे परत आपली ही डिझाईन तयार झालेली पहा. षटकोनच तयार होतो आपला हा पूर्ण. आता काय करायचं आपल्याला, आता आपले हे 4 मोती आहे, त्या 4 मोत्यांच्या ह्या 2 मोत्यांमध्ये आपण सुई बाहेर काढणार आहे. तर आता हा 1 पांढरा मोती, हा 1 मोती अशी सुई बाहेर काढली आपण आणि हा 1 मोती अशी सुई बाहेर काढली. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला 6 मोत्यांचा गोल इथे बनवायचा आहे. इथे 6 मोत्यांचा गोल बनवायचा. तर हे 2 मोती इथे आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 4 पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि ह्या 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. हा एक गोल इथे तयार झाला आणि आता 1 2 3 इथे 6 मोत्यांचा गोल करायचा. आता आपण इथपर्यंत सुई बाहेर काढलेली आहे. तर आता आपण धाग्यात परत 3 पांढरे मोती ओवून घेऊ. पहा, 1 2 आणि 3 हे 3 पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि ह्या एका मोत्यातून आपली सुई बाहेर निघालेली आहे. अशी सुई आपली बाहेर निघाली पहा. आणि परत आता आपण ह्या पूर्ण मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. हे 2 गोल झाले. आता इथे आपल्याला 1 गोल बनवायचा आहे. तर ह्या 2 मोत्यांमध्ये आपल्याला सुई आणायची आहे. तर आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली, ह्याच्यातून काढली. परत आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढू आणि ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. अशी आपण सुई बाहेर काढली
आता हे 2 मोती आणि 4 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल आपण इथे बनवणार आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 4 पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि ह्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आपल्याला. इथे आपला हा तिसरा गोल तयार झालेला आहे. हा तिसरा गोल तयार झाल्यानंतर आपण परत ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. हे 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतली आणि आता इथे परत आपल्याला इकडनं सुई बाहेर काढली तर परत 4 पांढरे मोती आपण धाग्यात ओवून घेऊ आणि तिथे आपली दुसरी डिझाईन बनवून घेऊ. आता मी दुसरी डिझाईन तुम्हाला दाखवते ती कशी बनवायची. हे 4 मोती ओवून घेतले आणि हा जो मोती आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली आणि हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे धाग्यामध्ये. तर 4 मोत्यांमधले 3 मोती आपण साईडला करून देऊ आणि हा जो एक मोती आहे त्याच्यातून सुई आपण बाहेर काढू आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, ही इथे आपली डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही चौकट डिझाईनही करू शकतात किंवा मी अशी डिझाईन केली आहे ती पण मी तुम्हाला दाखवू शकते. तुम्हाला जी आवडेल ती डिझाईन तुम्ही इथे करू शकता. ह्या मोत्यातून मी सुई परत बाहेर काढलेली आहे आणि ह्या मोत्यात सुई आलेली आहे. हे पहा, इथे माझी ही डिझाईन तयार झालेली आहे. फक्त धागा ओढायचा आणि ह्या मोत्यांमधनं सुई काढायची. परत हे समोरचे 3 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता पुढे आपले परत 4 मोती आलेले आहे. तर 4 मोत्यांमध्येच तुम्हाला 6 मोत्यांचे गोल इथे बनवायचे. 2 गोल, मग त्याच्यावरती 1 गोल, मग परत असे 4 मोतीहून डिझाईन करायची अशी इथपर्यंत. आता मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते कसा करायचा आहे ते. हे पहा, माझी इथपर्यंत डिझाईन तयार झालेली आहे. आता मी ह्या 2 मोत्यांमध्ये सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आता ह्या मोत्यातून सुद्धा मी सुई बाहेर काढून घेणार आहे आणि हे शेवटचे 2 डिझाईनची हे करायची आपल्याला. आता तर आपण आधी याच्यातून सुई बाहेर काढून घेऊ. ही सुई बाहेर काढून घेतली. आता इथे आपल्याला डिझाईन बनवायची. 1-2 गोल झालेले. आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. आता इथे आपला वरचा गोल तयार होणार आहे. आता तो गोल मी तुम्हाला सांगते आणि आपला 1 कोन राहिला आहे तो कोन आपण पूर्ण करून घेणार आहे. आता मी परत धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेते. हे 4 मोती मी ओवून घेतलेले आहे आणि आता आपला इथे 6 मोत्यांचा गोल तयार होईल. आता हा 1 मोती आणि हा 1 मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई परत वरच्या 2 मोत्यांमध्ये काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली आणि आता आपण हे 3 गोल इथे तयार केले. हा आपला 1 गोल तयार होताच. हे 3 गोल आपण तयार केले. आता आपण परत ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि इथे आता आपण परत 4 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, मी 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेते. हे 4 मोती ओवून घेतल्यानंतर आता आपण परत इथे खाली डिझाईन बनवणार आहे. तर ती डिझाईन कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते. हे 3-4 मोती ओवले. हे 3 साईडला करायचे. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आपण इकडच्या साईडने सुई बाहेर काढली तर इकडे सुई घालायची अशी आणि धागा ओढून घ्यायचा आहे. ही इथे आपली डिझाईन तयार झालेली आहे. आणि परत आपण ह्या पुढच्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता आपला शेवटचा कोन करायचा आहे. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे
हा एक रंगीत मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा आता आपण शेवटचा कोन तयार करणार आहे. 5 कोन तयार झाले, तर ही 4 मोत्यांची लाईन आहे. तर आता आपण ह्या 2 मोत्यांमध्ये सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपण धाग्यात परत 4 मोती ओवून घेऊ आणि 6 मोत्यांचा गोल इथे तयार करू. हे पहा, मी आता 4 मोती धाग्यात ओवून घेतलेले आहे. आता तुम्हाला दिसत आहे ना की मी डिझाईन कशी केली, किती मोती ओले, कशातून सुई बाहेर काढली. आज तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दिसला असेलच अशी मी खात्री करते. हे पहा, आता मी ह्या 2 मोत्यांमधून हा एक मोती आणि त्याच्यासमोरचा धागा काढलेला एक मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. सुई ओढून काढली, धागा ओढला. आता 1 2 3 हे 3 मोती आहे. इथे ह्या 2 मोत्यातून सुई आपण परत बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता काय करायचं पहा, आता आपण परत ह्या गोलातून सुई बाहेर काढणार आहे. इथे आता आपण 3 मोती ओवून घेणार आहे आणि 3 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल आपण तयार करून घेतलेला आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या एका मोत्यातून आपली सुई परत अशी बाहेर निघाली. पहा, ही अशी सुई बाहेर निघालेली आहे. हे 3 गोल इथे आपले झालेले आहे. आता आपण वरचा एक गोल करणार आहे. हा आपला एक गोल इथे असतो तयार झालेला आणि हे 2 गोल. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ह्या गोलातले हे 2 मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि परत आता आपण त्याच गोलातले हे 2 मोती, ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढलेली आहे आणि आता हे 4 मोती 1 2 3 4. तर आता ह्या मधल्या 2 मोत्यांमध्ये सुई आपल्याला आणायची आहे. ही अशी सुई आपण ह्या 2 मोत्यांमध्ये बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे हे 2 मोती आणि 4 मोती येऊन इथे 6 मोत्यांचा गोल करायचा. हे 2 मोती, आता 4 मोती आपण परत धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. आता 4 मोती ओवल्यानंतर हे 4 मोती ओवून घेतले आणि परत ह्या मोत्यातून आपल्याला ह्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढणार आहे. हा आपला शेवटचा कोन तयार झाला. आता परत आपल्याला ह्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर करायची आहे. तर हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आता इथे आपण परत 4 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हे असे 4 मोती मी ओवून घेतलेले आहे आणि परत आपण 4 मोती ओवल्यानंतर जिथून सुई काढली त्याच्या विरुद्ध ह्याच्यात सुई काढायची आपल्याला. पहा, हे 4 मोती ओवून घेतलेले आहे आणि हे 3 मोती बाजूला करायचे आहे. पहा, हे 3 मोती बाजूला करू आणि हा जो एक मोती ओवलेला आहे चौथा, त्याच्यातून सुई अशी बाहेर काढलेली आहे. इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. 4 मोती ओवले, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. त्याच्यासमोरच्या मोत्यातून सुई आपण परत अशी बाहेर काढून ही शेवटची कोणाची डिझाईन तयार केली. पहा, ही अशी डिझाईन तयार झाली आपली आणि आता आपण नवीन डिझाईन परत इथे तयार करणार आहे. आता ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. पहा, आता आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. इथेच मी आता तुम्हाला ती डिझाईन दाखवते कशी करायची ती. ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढली. हा कोन आपला पूर्ण झालेला आहे. अशी आपली ही डिझाईन इथे तयार झालेली आहे. तर मी तुम्हाला ही एक पाकळी दाखवते कशी करायची ती. ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढली आणि ह्या 2 मोत्यांच्या मधून सुई बाहेर काढली. हा एक कोन गेला. ह्या कोणाच्या ह्या 2 मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि आता इथे आपण तुम्हाला आवडलं तर तुम्ही 8 मोती येऊन इथे डिझाईन बनवू शकतात किंवा तुम्ही असे सुद्धा हे फूल इथे ठेवू शकतात देवाजवळ रांगोळी म्हणून. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करा. मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक पाकळी दाखवते आणि माझी जी तर पूर्ण डिझाईन आहे ती पण तुम्हाला दाखवते. आता मी हे 8 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. 8 मोती आपल्याला ओवा
8 ओवा 6 ओवायचे, 6 ओवा तुम्हाला जशी डिझाईन बनवायची आहे मोत्यांचे जितके मोती ओवायचे तितके तुम्ही ओवून घेऊ शकतात. हे पहा आता मी किती ओवले, 5 मोती मी याच्यात ओवून घेतलेले आहे. अजून एक मोती मी ओवून घेणार आहे. मी छोटीशी डिझाईन इथे तुम्हाला दाखवते आहे कशी करायची ती. हे किती मोती ओवले आपण, 6 मोती ओवून घेतले. आता आपण ह्या पाकळीतल्या ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. ह्या पाकळीतला हे 6 मोती आपण ओवून घेतले आणि ह्या पाकळीतल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू आपण. हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. वरचे 3 मोती सोडायचे. ही अशी इथे आपण सुई बाहेर काढलेली आहे. ही अशी डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे. आणि आता परत आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतली. आता आपल्याला पुढच्या पाकळीत जायचं. तर ते कसं जायचं पहा. ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ आपण. तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसं तुम्ही काढा. वरतूनसुद्धा तुम्ही सुई अशी फिरवून काढू शकतात, पण सरळ काढलेली केव्हाही छान वाटते. आता मी इथे दुसरी पाकळी तुम्हाला तयार करून दाखवते. तुम्हाला जी डिझाईन आवडली ती तुम्ही करा. आता आपण इथपर्यंत सुई बाहेर काढलेली आहे. आता ह्या एका केशरी मोत्यातून सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हा एक केशरी मोती, ह्याच्यातून मी सुई बाहेर काढली. हे पहा ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता आपण हा जो कोन तयार केलेला आहे ही पाकळी, ह्याच्यातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली. हे वरचे मोती सोडून द्यायचे. या 2 मोत्यांमध्ये सुई बाहेर काढली. आता परत आपण 6 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. तुम्हाला आवडलं तर तुम्ही ही डिझाईन करा आणि नाही आवडलं तुम्ही अशी सुद्धा ठेवली डिझाईन तरी चालणार आहे. हे मी 6 मोती ओवून घेतले. आणि आता इकडनं मी सुई काढून 6 मोती ओवले. आता मी इकडनं ह्या पाकीतनं सुई ह्या 2 मोत्यातून बाहेर काढणार आहे. हे 2 मोती पहा, हे वरचे सोडून द्यायचे आणि ह्या 2 मोत्यातून सुई आपण अशी बाहेर काढणार आहे वरच्या दिशेने. ही पाही अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि परत आपण ह्याही एका मोत्यातून सुई बाहेर काढू. म्हणजे इथे आपली ही दुसरी पाकळीची डिझाईन तयार झालेली आहे. आणि आता आपल्याला इथे यायचं आहे. तर आता आपण परत सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली. तुम्हाला आवडलेच तर तुम्ही करा, नाही तर तुम्ही अशी नुसती प्लेनसुद्धा रांगोळी ठेवली देवाजवळ तरी छान वाटेल. आता आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई परत इथपर्यंत आणणार आहे. आता हे पुढचे 2 मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढलेली आहे. आता सुईमध्ये धागा खूप आलेला आहे ह्याच्यात मोत्यांमध्ये, तर सुई आपली लवकर निघत नाही. थोडा बाहेर काढायला सुईला वेळ लागतो. आता आपण ह्या मोत्यांमधून सुई बाहेर काढू. पहा हे 2 मोती, सोपी युक्ती सांगतो तुम्हाला. आता आपण ह्या केशरी मोत्यातून सुई बाहेर काढायची नाही, आपल्याला पटकन करायची ही डिझाईन. तर आता आपण ह्या 2 मोत्यांमध्ये सुई खालच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. आता आपण परत 6 मोती ओवून घेणार आहे. हे 6 मोती आपण ओवून घेतले. आणि परत आता आपल्याला ह्या डिझाईन ही जी पाकळी आहे शेजारची ह्याच्यातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर आपण काढून घेणार आहे. हे पहा हा 1 मोती आणि त्याच्या पुढचा 1 मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. इथे आपली ही तिसरी डिझाईन तयार झाली. आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपल्याला इथे यायचं आहे. किती झाल्या, 1 2 3 पाकळ्या झाल्या. अजून आपल्या 1 2 3 4 पाकळ्या बाकी आहेत. आता परत आपण ह्या 2 मोत्यांमधनं पण सुई बाहेर काढून घेतलेली आहे.
त्याच्या पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ. आणि आता आपण ह्या 2 मोत्यांमध्ये सुई बाहेर काढू. 2 पाकळ्या एकत्र जुळवायच्या, म्हणजे आता आपल्या 2 पाकळ्या बाकी आहेत. आता आपण ह्या 2 मध्ये सुई खालच्या दिशेने काढली. पहा, ह्या पाकळीतले हे 2 मोती, ह्याच्यातून सुई आपण परत बाहेर काढणार आहे. ही सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढली आणि परत हा एक मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि 6 मोती आपण आता धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. ह्या मोत्यातून काढायची सुई आपल्याला. आता आपला धागा बऱ्याच वेळेला एका मोत्यातून किती वेळेला निघतो, त्याच्यामुळे सुई आता आपली लवकर लवकर निघत नाही आहे. हे पहा, ही अशी सुई काढली. आता आपण परत 6 मोती ओवून घेणार आहे. हे 6 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपण ह्या पाकळीतले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. ह्याच्यात ओवलेले आहे. आता आपण इकडच्या पाकळीतनं सुई बाहेर काढू ह्या मोत्यांमधनं. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. दिसते ना तुम्हाला? ही अशी सुई बाहेर काढली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपण परत इकडे येऊ. हे 2 मोती, आता तुम्हाला मी इथून ह्या गोलातून सुई काढून देते, म्हणजे आपली सुई लवकर बाहेर निघेल. आता आपण ह्या 2 मोत्यांमधने सुई बाहेर काढू. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे परत आपण 6 मोती ओवून घेणार आहे. डिझाईन खूप सुंदर दिसते. तुम्ही करून पहा आणि आवडल्यास मला कॉमेंट्समध्ये कळवा की डिझाईन कशी झाली ती. आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. हे 4 मोती ओले, अजून 2 मोती आपण ओवून घेऊ. आता आपली एकच पाकळी जॉईन करायची राहिलेली आहे. आता आपण इकडे सुई काढलेली ह्या पाकळीतनं. आता ह्या पाकळीतले ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढू. हे पहा, हे 6 मोती ओवून घेतलेले आहे. आता ह्या पाकळीतल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपली ही एकच पाकळी करायची राहिलेली आहे. तर आपण आता परत ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा, म्हणजे आपला हा आकार असा व्यवस्थित तयार होतो. तुम्ही 8 मोती ओढले तर तुमचा आकार अगदी गोल येईल. हे पहा, मी आता ह्या 2 मोत्यांमधनं सुई काढून घेतलेली आहे. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू आधी. आता एकदम 2-3 मोत्यांमधनं सुई बाहेर निघणार नाही, कारण आपली सुई बऱ्याच वेळा मोत्यांमधनं फिरलेली आहे. एकेका मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. आता आपण इथे आलेलो आहे. आता इथे सुई काढलेली आहे आपली, तर आपण इथे आता 6 मोती ओवून घेऊ. आता आपली ही शेवटची पाकळी जॉईन करायची आहे. त्याच्याकरता आता आपण 6 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 6 मोती आपले ओवून झालेले आहे. आणि आता आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे.
वरचे मोती सोडून द्यायचे आणि ह्या मोत्यांमधून सुई आपण अशी बाहेर काढून घेणार आहे. ही अशी आपली फुलाची रांगोळीची डिझाईन इथे तयार झालेली आहे. पहा, आता आपण इथे गाठ पाडून घेऊ. आता गाठ पाडायची आपल्याला. इथे त्या गाठ कशी पाडायची ते मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते. इथे गाठ पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेतलेला आहे. ही अशी सुंदर अशी डिझाईन आपली देवापुढे ठेवायला तयार झालेली आहे. हे पहा आपली डिझाईन. इथे मी 8 मोती येऊन हा आकार तयार केला होता. पहा, हे 8 मोती ओले म्हणून आपला हा आकार तयार झालेला आहे. आणि इथे मी 6 मोती ओले म्हणून आपला आकार असा तयार झाला चंद्राकृती. तर तुम्हाला डिझाईन आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हे अशी आपली मोत्याची सुंदर अशी रांगोळी इथे तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.